शेतकरी शेतमजूर यांना शिक्षण नाकारणारा ड्राफ्ट आहे अशी लोकांची धारणा झालेली आहे आणि या ड्राफ्टच्या विरोधामध्ये आंदोलन संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे। या ड्राफ्टचं 4 शब्दात वर्णन करता येईल। पहिले 2 शब्द असे आहेत की हा ड्राफ्ट आता फायनल झालेला आहे, मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आलेला आहे आणि कदाचित बजेट सेशनमध्ये जे जानेवारीमध्ये सुरू होईल पार्लमेंटचं, त्या सत्रात हा ड्राफ्ट पार्लमेंटमध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे। अप्रूव्ह झाला तर या सर्व लोकांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागेल आणि हा ड्राफ्ट 4 शब्दात सांगता येईल। पहिले 2 शब्द असे आहेत की संपूर्ण शिक्षणाचं हिंदूकरण करणं आणि कॉर्पोरेटायझेशन करणं म्हणजे बाजारीकरण करणं। दुसरे 2 शब्द असे आहेत की या ड्राफ्टच्या आधारावर जर शिक्षा नीती लागू झाली तर भारतीय समाजाचं अशी उभी फाळणी होणार आहे। एक, जे शिक्षण विकत घेऊ शकतात ते कॉन्व्हेंट स्ट्रीममधून प्रायव्हेट एज्युकेशनला जातील आणि दुसरं जे शिक्षण विकत घेऊ शकत नाही ते अंगणवाडीमधून सरकारी शाळांमध्ये जातील। आता अंगणवाडीमध्ये जाणारा आणि कॉन्व्हेंटमध्ये जाणारा पुढे कोण काय होईल, त्याचं भवितव्य काय आहे याचा तुम्ही विचार करावा। ज्योतिबा फुलेंविषयी आपण शिक्षणाविषयी बरंच काही बोलतो। ज्योतिबा फुलेंच्या 2 गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो। 1882 साली ज्योतिबा फुलेंनी हंटर आयोगाला एक निवेदन सादर केलेलं होतं। ते निवेदन शिक्षणाच्या प्रश्नाचा विचार करताना आजही काल सुसंगत आहे, ते अवश्य वाचलं पाहिजे। त्या निवेदनात ज्योतिबा फुले 2 गोष्टी सांगतात। शिक्षण मागत नाहीत ब्रिटिश सरकारला ते, आम्ही तर आता स्वतंत्र भारताचे लोक आहोत, आमचंच सरकार आहे, त्यामुळे आम्ही सरकारला काही मागायचा प्रश्नच नाही, सरकार आमचंच आहे, आमचा हक्क आहे। परंतु ज्योतिबा फुले त्यावेळी ब्रिटिश सरकारला सांगतात की या देशातील गरीबातला गरीब माणूस कर देतो आणि आजही गरीबातला गरीब माणूस कर देतो आणि जर गरीबातला गरीब माणूस कर देत असेल तर हा पैसा चैनीच्या खर्चात कपात करून दिला जात नाही, तर हा पैसा त्याच्या अश्रूचा आहे, त्याच्या घामाचा आहे, त्याचा रक्ताचा आहे आणि याच्या भरोशावर या देशाचं सरकार चालतं आणि त्यामुळे गरीबातल्या गरीबाला शिक्षणाचा हक्क आहे। 1882 साली ज्योतिबा फुले सांगतात। आज कदाचित संपूर्ण भारतीयांपुढे हीच बाब मोदी सरकारला समजावून सांगण्याची, ऐकत नसतील तर लोकशाहीने, संविधानाने जी काही आयुध, जी काही संसाधनं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत त्या मार्गाने हे सरकार अपदस्थ करण्याची संधी आज आपल्या लोकांना आहे। त्यावेळी ज्योतिबा फुलेंना ती संधी नव्हती। ज्योतिबा फुले दुसरं असं म्हणतात की हा देश विविध धर्माचा आहे, हा देश विविध जातीचा आहे, हा देश विविध भाषा बोलणाऱ्याचा आहे, हा देश विविध संस्कृतींचा देश आहे आणि असं जर असेल तर या देशात सर्वांना समान शिक्षण द्यायचं असेल तर ते शिक्षण धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, जे केवळ सरकार देऊ शकते, जे केवळ सरकार देऊ शकते आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाचं खाजगीकरण होऊ नये हे तेव्हा 1882 साली ज्योतिबा फुले सांगतात। आज शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे, आज शिक्षणाचं हिंदूकरण होत आहे। पॉलिसीचे ड्राफ्ट जे आहे हे कांबळेंकडे आम्ही दिलेलं आहे, छोटंसं पुस्तक। ज्यांना शिक्षणात इंटरेस्ट आहे आणि पर्टिक्युलरली या पॉलिसीमध्ये ज्यांना रुची आहे त्यांनी ते अवश्य वाचावं। संपूर्ण भारतात या धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू आहे आणि त्या निमित्ताने आपण ते वाचलं पाहिजे। ज्योतिबा फुलेचा वारसा शिक्षणाच्या क्षेत्रात आणि सर्व क्षेत्रात बाबासाहेब चालवतात। 1927 साली मुंबईच्या विधानमंडळात सदस्य असताना बाबासाहेब म्हणतात की शिक्षण, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासहित सर्व प्रकारचं शिक्षण हा आमचा हक्क आहे। याकरता कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधांचा त्याग करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु शिक्षणाचा हक्क त्यागण्यास आम्ही तयार नाही। त्याकरता कोणताही संघर्ष करावा लागला
तर त्याकरता आमची तयारी आहे, कारण शिक्षणाशिवाय आमच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नाही. आणि मग तेच बाबासाहेब शिक्षण एवढं महत्त्वाचं असल्यामुळे, अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे तेच बाबासाहेब संविधानात शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून लोकांना उपलब्ध करून देतात. आणि आज त्या मूलभूत हक्कावरच आघात केला जात आहे. माझा विषय आज थोडासा वेगळा आहे. शिक्षण आणायचे पूर्ववक्ता बोलले म्हणून मी बोललो. माझा विषय आहे, तुम्हाला आणि मलाही अपरिचित आहे, पहिल्यांदाच मी त्या विषयावर बोलणार आहे. विषय आहे संविधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालय. मी विषय मांडणार आहे संविधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालय. प्रासंगिक आहे आणि या विषयाचा संदर्भ आहे 2017 साली राईट टू प्रायव्हसी या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय. त्या संबंधात पुढे गोष्टी येतीलच, आपण त्याचा विचार करू. सर्वोच्च न्यायालय त्या निर्णयात असं म्हणतं की संविधान म्हणजे काय. संविधानाची डिक्शनरी व्याख्या देत नाही, तर सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं संविधान ज्या देशाचं संविधान असेल त्या देशातील लोकांच्या आशा आकांक्षाचं प्रतीक म्हणजे संविधान. काय म्हणतं संविधान? प्रत्येक देशाचं संविधान आहे. सर्वच स्वतंत्र देशांनी आपलं आपलं संविधान तयार केलेलं आहे. या जगात असा एकही देश, स्वतंत्र देश असा नाही की ज्याला संविधान नाही. दुसरी अट अशी असते संविधानासंबंधात की हे संविधान जो देश स्वतंत्र आहे त्याच देशाच्या लोकांनी तयार केलं पाहिजे. तेच लोक तयार करतात, कारण त्यांच्या आशा आकांक्षा, उद्देश, समाज कसा असावा, कसा आहे हे सर्व लोकांना जेवढं माहीत असतं तेवढं बाहेरच्या माणसाला माहीत असत नाही. म्हणून ही अट आहे. प्रत्येक देशाने जे संविधान निर्माण केलं ते त्या त्या देशाच्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. बाहेरची मदत घेतली जाऊ शकते, कोणाचा सल्ला घेतला जाऊ शकतो, कोणाचा विचार घेतला जाऊ शकतो, दुसऱ्या देशाचं संविधान वाचलं जाऊ शकते, या सगळ्या गोष्टी असतात. परंतु ज्या देशाला संविधान हवं आहे त्या देशाने आपलं संविधान निर्माण केलं पाहिजे ही अट असते. आणि तेच आपल्या देशानेही केलेलं आहे. आपल्या देशाचं संविधान आपल्या देशाच्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. काल परवा मी एका ठिकाणी बोलत होतो आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माता आहेत की नाहीत हा कधी कधी आजही वाद काही लोक उपस्थित करतात. मग इतके लोक होते, अमुक होते, तमुक होते. मी जरा एक कोडं तुम्हाला सांगतो आणि मग मला उत्तर द्या तुम्ही की संविधान कोणी निर्माण केलं, कसं झालं वगैरे वगैरे. एक गोष्ट बाबासाहेबांनी निर्माण केलं याविषयी वाद नाही. मला प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर कदाचित देता येईल की त्यांना संविधानाचा निर्माता का म्हणावं, जेव्हा की त्या संविधान सभेमध्ये 310 लोक बसलेले होते, नाही का. संविधान सभेमध्ये 300 लिहिलं नाही ना बाबासाहेबांनी का खोलीत बसून. ते 3 वर्षाच्या प्रक्रियेतून निर्माण झालं. म्हणून संविधानाचा निर्माता म्हणता येईल, संविधानाचा आर्किटेक्ट शिल्पकार म्हणता येईल, रचनाकार म्हणता येईल, पण लेखक नाही म्हणता येईल. हा फरक आहे. मसुदा लिहिला, संविधान नाही. मसुदा लिहिला, संविधान नाही. आणि मग सहज बोलताना आता जर उद्देशिका जर आपण वाचली तर उद्देशिकेचं पहिलं वाक्य काय आहे, आम्ही भारताचे लोक. आणि शेवटचं वाक्य काय आहे, हे संविधान आमच्या संविधान सभेत. लोक काय म्हणतात, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान आम्ही अंगीकृत करतो, अधिनियमित करतो आणि स्वतः प्रत अर्पण करतो. बरोबर आहे का. हे शब्द आहेत. याचा अर्थ काय आहे, लोक. लोकांनी विधानमंडळात सदस्य निर्वाचित केले, विधानमंडळाने संविधान सभेचे प्रतिनिधी निर्वाचित केले, संविधान सभेने मसुदा समिती निर्मित केली, मसुदा समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष बनवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा लिहिला,
310 लोकांनी त्याच्यावर 2 वर्ष चर्चा केली. चर्चा 4 नोव्हेंबर 1948 मसुदा प्रस्तुत झाला. 26 नोव्हेंबर 1950ला मसुदा स्वीकृत झाला. बरोबर आहे. काय करत होते इतके दिवस लोक? मग बाबासाहेबांनी लिहिलं तर एका दिवसात मंजूर झाला असता ना. बाबासाहेबांनी जर लिहिलं संविधान एका दिवसात मंजूर झालं असतं. मग इतके दिवस काय करत होते? 4 नोव्हेंबर 1948 ते 26 नोव्हेंबर 1949 काय करत होते? एकेका अनुच्छेदावर चर्चा करत होते. त्याच्यावर 7,000च्या वर संशोधनं उपस्थित झाली. 2,000च्या वर 400 संशोधनं त्या मांडली गेली. काही बाबासाहेबांनी स्वीकारलीत, काही नाकारलीत आणि असं वर्षभर तो मसुदा संशोधित होत गेला. काही बाबासाहेबांनी संशोधन आणि मग अंतिमतः हा संशोधित मसुदा संविधान झालं. मग संविधान झालं, संविधान सभेने मंजूर केलं आणि लोकांना अर्पण केलं. आता संविधानाचे स्वामी कोण, निर्माता कोण? विचार येईल की नाही? विचार करा. तुम्ही विचार करा. सांगायचा अर्थ असा की प्रत्येक देशाचं संविधान हे त्या त्या देशांचे लोक निर्माण करतात. बाबासाहेबांना संविधान मसुदा समितीचं अध्यक्षपद जेव्हा दिलं त्यावेळी बाबासाहेब नम्रपणे म्हणतात की मी याच्याकरता आलोच नव्हतो. संविधान मसुदा लिहिण्याची किंवा अध्यक्ष होण्याची संधी मला मिळेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण संविधान सभेमध्ये जाण्याची प्रक्रिया जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसेल की बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊच नये ही व्यवस्था करण्यात आलेली होती. जाऊच नाही ती व्यवस्था. 1946 साली मार्चमध्ये संविधान सभेच्या निर्वाचनाकरता विधानमंडळाच्या निवडणुका झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर निवडणूक लढवली. मुंबई विधानमंडळात एकही प्रतिनिधी निर्वाचित झाला नाही शेड्यूल कास्ट फेडरेशनचा. आणि त्या लोकांना, मुंबई विधानमंडळाच्या लोकांना संविधान सभेत आपला प्रतिनिधी पाठवायचा होता. कुठून जातील बाबासाहेब? काँग्रेसने एकही नाही निवडून येऊ दिला. आता काँग्रेसला शिवाय देण्यात काही अर्थ नाही. राजकारण आहे ते. शिवाय देऊन काय होणार? माझा विरोधक आहे त्याला मी निवडून द्यावं अशी अपेक्षा आहे का? काँग्रेसचा विरोधक जर बाबासाहेब असतील तर बाबासाहेबांना त्यांनी निवडून द्यावं ही अपेक्षा राजकारणात करता येईल का? प्रत्येकजण राजकारण करतो. बाबासाहेबांनी म्हटलं काँग्रेसला मत देऊ नये, काँग्रेसने म्हटलं डॉक्टर आंबेडकरांना मत देऊ नये. कोण चुकलं कोण बरोबर आहे? दोघंही राजकारण करत होते. त्याचा परिणाम असा झाला की बाबासाहेब तिथून निवडून येण्याची शक्यता नव्हती. या जजमेंटमध्ये बाबासाहेबांच्या एका डॉक्युमेंटचा उल्लेख आहे. ज्या जजमेंट मी तुम्हाला मांडणार आहे तुमच्या पुढे, या जजमेंटमध्ये 25 ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आहे. काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बाबासाहेबांना जेव्हा दिसलं की मी संविधान सभेत जाऊ शकत नाही, मुंबई विधानमंडळातून जाऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या डोक्यात बंगाल नव्हतं. जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी जे डॉक्युमेंट तयार केलं आणि ज्या डॉक्युमेंटच्या आधारावर ते संविधानात कशासाठी जाणार होते बाबासाहेब, ते म्हणतात की मला संविधान सभेत काय होणार आहे? भारताचं संविधान निर्माण होणार आहे. म्हणजे काय निर्माण होणार आहे? लोकांचे हक्क काय असतील, लोकांचे अधिकार काय असतील, लोकांना कोणते विशेषाधिकार असतील, सरकारचं दायित्व काय असेल, या सगळ्या बाबींची चर्चा होणार आहे. आणि मी संविधान सभेत जाऊ इच्छितो. संविधान निर्माण वगैरे बाबासाहेबांच्या डोक्यात 1946ला मुळीच नव्हतं. मीच संविधान सभेत जाऊ इच्छितो जेव्हा लोकांच्या हक्काची, अधिकाराची चर्चा होईल तर मला माझ्या लोकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी संविधान सभेत जायचं आहे. एवढ्या सीमित हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ इच्छित होते. नंतरचा इतिहास ते गेलेत वगैरे वगैरे, परंतु तेव्हा आणि म्हणून त्यांनी जे डॉक्युमेंट तयार केलं त्या डॉक्युमेंटला म्हणतात स्टेट्स अँड मायनॉरिटीज. त्या डॉक्युमेंटचं नाव काय आहे? स्टेट्स अँड मायनॉरिटीज. काय आहे ते? ते मिनी संविधान आहे. आपलं हे मेजर आहे, ते मिनी संविधान आहे. संविधानाचं लघुरूप आहे.
कशा करता? त्याच्यामध्ये फक्त अस्पृश्यांचे हक्क नाही, कारण त्यावेळी हा समाज अस्पृश्य होता, त्यांच्या हक्काचा विचार नाही केला, संपूर्ण भारताचा विचार मांडलेला आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं जातं. परंतु नंतर इतिहासाला काही वेगळं मंजूर होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून, पश्चिम बंगालमधून नाही, फाळणी व्हायची होती, बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल त्यावेळी निवडून आले होते, ते एक, आणि मध्य प्रांत आणि वराडमधून एक जाधव नावाचे सदस्य निवडून आले होते. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 2च मेंबर होते त्यावेळी निवडून आलेले. 1946 निवड होते. जोगेंद्रनाथ मंडलांनी त्यांना आमंत्रित केलं की बाबासाहेब, मी जात नाही संविधान सभेत, तुम्ही माझ्या जागी तुम्ही नामांकन पत्र भरा, मी तुम्हाला बंगालमधून निवडून पाठवतो. आणि बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून निवडून गेले. बंगालमधून, त्यावेळी बंगाल एकात्म होता. नंतरचा इतिहास मी केव्हा तरी सांगेन जेव्हा वेळ असेल तेव्हा. तर अशा पद्धतीने बाबासाहेब संविधान सभेत गेले आणि मग क्रमाक्रमाने आपल्या विद्वत्तेच्या भरोशावरच नाही, फक्त विद्वत्तेच्या भरोशावर नाही, आज जशी या देशामध्ये काल परवा 26 नोव्हेंबरला संविधान दिवसाच्या सभेमध्ये एक मुस्लिम इंटेलेक्च्युअल बरोबर डायसवर बसण्याचा योग आला आणि त्याने आपल्या व्यथा मांडल्यात. तो म्हणाला की तुम्हा सगळ्या लोकांना, मुसलमान सोडून तुम्हाला सगळ्या लोकांना काही चॉईस नव्हता. तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळालं याच्या काही चॉईस होता तुम्हाला, आम्हाला चॉईस होता भारताचा की पाकिस्तानचा, तरी आम्ही भारत निवडला. आम्हाला पर्याय उपलब्ध असतानाही आम्ही भारत निवडला, भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, कारण भारताचं संविधान. आणि आज आम्हाला विचारलं जातं की तुम्ही भारताचे राष्ट्रीय आहात हे सिद्ध करा. ज्यांना चॉईस नव्हता, ते ज्यांना चॉईस होता त्याला विचारतात की तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करा. नाही तर आम्ही नॅशनल सिटीजन्स रजिस्टर आणतो आहोत, जे आसाममध्ये केलं आणि 19,40,000 लोकांना नागरिकत्वापासून वंचित घोषित केलं. संपूर्ण भारतात किती लाख लोक वंचित होते, आणि त्यात मेजॉरिटी कशा करता? घुसपैठियों को ढूंढना है, घुसपैठिए इस देश की रक्षा के लिए खतरा है, हम घुसपैठियों को यहाँ नहीं रखना चाहिए. कुठे पाठवणार? कुठे पाठवणार? 2-4 कोटी निघाले, समजा 20 कोटी मुसलमान आहेत, त्याच्यातून 2-4 कोटी निघाले, पाठवणार कुठे? बांगलादेश स्वीकारणार आहे. आणि मग ते कुठे जातील? चीनने छळ छावण्या उभारलेल्या आहेत उयगीर मुसलमानाकरता, हेही छळ छावण्या उभारतील. हिटलरने उभारल्या होत्या ज्यू करता, हेही उभारतील. देश तुटेल. NRC आलं तर देश तुटेल. आणि त्याकरता ते नवीन कायदा म्हणजे नागरिकत्वाच्या कायद्यात संशोधन करतायत. आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे, मला माहित नाही, वाचलं असेल. म्हणजे काय? तर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून तिथे हिंदू अल्पसंख्याक आहे, तिथे शीख अल्पसंख्याक आहे, तिथे बौद्ध अल्पसंख्याक आहे, तिथे ख्रिश्चन अल्पसंख्याक आहे. तिथून येणारे फक्त हिंदू आहेत, परंतु त्याला जोडलं गेलं की बुद्ध, शीख, ख्रिश्चन हे सगळे अल्पसंख्याक आहेत त्या तिन्ही मुस्लिम देशांमध्ये. आणि तिथे त्यांचा धार्मिक छळ होत असेल आणि तिथून ते निर्वासित म्हणून आले तर त्यांना नागरिकत्व देण्याकरता विशेष प्रावधान. संशोधन जे होत आहे या पार्लमेंटमध्ये बिल येणार आहे, ते संशोधन जे होत आहे यांना नागरिक. भारताचं संविधान घरी जाऊन वाचा, नागरिकत्वाचा चॅप्टर वाचा आणि नागरिकत्वाचा कायदा 1955 जाऊन वाचा. त्यामध्ये कुठेही धर्माच्या आधारावर नागरिकत्व नाही. या देशात धर्माच्या आधारावर संविधानाने नागरिकत्व दिलं का? हे सरकार धर्माच्या आधारावर नागरिकत्व देऊ इच्छितं. ही मुसलमानांची व्यथा आहे. म्हणजे कोणाला शोधायचं आहे? घुसपैठी म्हणजे कोण? जेव्हा अमित शाह पार्लमेंटमध्ये म्हणतात की आम्ही घुसपैठियों को ढूंढना है, परंतु ती आपली साध्वी प्रज्ञा सिंग घुसपैठी आहे का? तिला आतंकवादी म्हटल्याबरोबर वाईट वाटलं आणि तिने गोडसेचा गौरव केल्याबरोबर कोणाला वाईट नाही वाटलं. काल परवा, कालचीच गोष्ट आहे, मी आजच्या टाइम्स ऑफ इंडिया लोकसत्तेला वाचत होतो. बजाजने म्हटलं, राहुल बजाजने म्हटलं अमित शहाला
कारण राहुल बजाजला दुखलं नक्कीच, कारण राहुल बजाजचे आजोबा हे गांधीजीचे दत्तक पुत्र होते, जमनालाल बजाज. त्यामुळे जेव्हा प्रज्ञा ती साधू जी आहे प्रज्ञा सेन, ती जेव्हा म्हणते की गोडसे देशभक्त आहे गांधीला मारणारा, त्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. त्या बजा आणि तो मग याला म्हणतो, अमित शहाला म्हणतो की असं होत असताना गांधीच्या हत्याराला तुम्ही जर देशभक्त घोषित करणार असाल आणि तिला पार्लमेंटरी डिफेन्स कमिटीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त करत असाल तर तुमचा देश तुम्ही कुठे नेत आहात याची काळजी करावी. आणि तिथे ते शहाला सांगतात की कृपा करून माफ करा, तुम्ही आणि नरेंद्र मोदी या देशात तुमची टीका केलेली कोणालाही सहन होत नाही. देश रसातळाला चालला. कधी काळी या देशाचा विकास दर 60% वर होता, आज 4.5% झालेला आहे. तुमच्या समोर बसलेले तुमचे मांडलिक उद्योगपती अंबानी बसलेला होता, अंबानी समोर बसलेला होता आणि तुमच्या समोर बसलेले मांडलिक उद्योगपती याविषयी बोलणार नाहीत. मी बोलतो, मी तुमचा मांडलिक नाही, परंतु देश तुम्ही रसातळाला नेत आहात आणि बोलायची उजागरी नाही आहे, याला अघोषित आणीबाणी म्हणतो. आणि अमित शहा बसलेले आहेत, पियुष गोयल बसलेले आहेत आणि आमच्या निर्मला सीतारामन नावाच्या अर्थमंत्री तिथे बसलेले आहेत. ती अर्थशास्त्राची विद्यार्थिनी आहे, JNUची विद्यार्थिनी आहे. JNU आज नष्ट व्हायला लागलेला आहे, JNUची विद्यार्थिनी आहे. आणि तरी निर्मला सीतारामन म्हणतात 4.5% झालं म्हणून काय झालं, तरी जगात सर्वात जास्त आमचा विकासाचा दर आहे, देशात मंदी नाही आहे. अर्थमंत्री म्हणतात देशात मंदी नाही आहे. पियुष गोयलचं विधान जर तुम्ही ऐकलं तर आणखीन आश्चर्य होईल. ज्या विद्यापीठातून JNU मधून निर्मला सीतारामन शिकल्या त्याच JNU मधून अभिजित बॅनर्जी शिकले, त्याच JNUचे विद्यार्थी आहेत आणि त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. खेदाची बाब अशी की नोबेल पारितोषिक मिळण्याच्या आधी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जी न्याय योजना आणली होती, न्याय योजना म्हणजे गरीब माणसाला दरवर्षी दर महिन्याला 6,000 रुपये प्रमाणे दरवर्षी 72,000 रुपये किमान वेतन मिळेल, ही ती योजना होती. आणि अभिजित बॅनर्जीने ती तयार केलेली होती. त्याला म्हटलं की शक्य आहे. तर हा आमचे पियुष गोयल हंगामी अर्थमंत्री मागच्या वेळी होते, आजारी पडले होते आपले जेटली, तेव्हा हंगामी अर्थमंत्री म्हणतात की हा माणूस लेफ्ट आहे, याची योजना काँग्रेसला दिलेली लोकांनी नाकारली. म्हणजे त्याला नोबेल पारितोषिक मिळालं त्याचं कौतुक नाही. गोयल काय म्हणतात की हा लेफ्टवाला आहे आणि याची योजना लोकांनी नाकारली. आणि दुहेरी चरित्र पहा, गोयल म्हणतात की हा लेफ्ट आहे आणि मोदी म्हणतात की तू ये बाबा, तुझं स्वागत करतो कारण तुला नोबेल पारितोषिक मिळालं. आणि मग आणीबाणी कशी असते पहा, नोबेल पारितोषिक मोदींना भेटून गोयल बाहेर आले आणि पत्रकारांनी विचारलं की अर्थव्यवस्थेवर तुम्ही काय सांगितलं मोदींना. तर म्हणजे मोदींनी मला सांगितलं की अर्थव्यवस्थेवर बोलायचं नाही, कारण आमच्या देशातले पत्रकार तुमच्या बोलण्याचा विपर्यास करतील, त्यामुळे तुम्ही बोलू नका, म्हणून मी काहीही बोलणार नाही. नोबेल पारितोषिक ही आहे या देशाची स्थिती, विचार करण्यासारखी स्थिती आहे. संविधानाला या देशाच्या आशा आकांक्षाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच भारताच्या संविधानातील उद्देशिकेला व्हिजन डॉक्युमेंट म्हणतात. काय म्हणतात उद्देशिकेला? व्हिजन डॉक्युमेंट. भारत कसा असावा, भावी भारत कसा असेल, जो लोकांना निर्माण करायचा आहे. कारण लोकांनी संविधान स्वतःला अर्पण केलेलं आहे ना, मग संविधान लोकांनी स्वतःला अर्पण केलं तर तो भारत निर्माण करण्याची जबाबदारी ही लोकांची आहे, असं भारताचं संविधान म्हणते. आणि मग संविधान म्हणजे लोकांच्या आशा आकांक्षाचं प्रतीक. असं संविधान निर्माण करण्याकरता त्या देशाचे लोक काही निवडक बुद्धिवंतांना ही जबाबदारी सोपवतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या आशा आकांक्षांना अभिव्यक्ती देणारा जो प्रलेख तयार होतो त्याला संविधान म्हणतात. सर्वोच्च न्यायालय संविधानाला काय म्हणतं?
कसं संविधान? संविधान म्हणजे काय? लोकांच्या आशा आकांक्षाचं प्रतीक. आता 125 कोटी लोक, त्यावेळी 33-35 कोटी लोक होते 1946ला. जाऊन संविधान लिहू शकतात का? मग आम्ही काय केलं? आम्ही 300 निवडले. पहिल्यांदा काय निवडले? 300. 300 लोकांनी 7 निवडले. 7 लोकांनी 1 निवडला आणि त्याला सांगितलं की तू कर आता पुढचं काम. तो 1 निवडला. तो कोण होता? डॉक्टर आंबेडकर. मग त्याने जे लिहिलं, त्याच्या मुखातून जे आलं, त्याच्या लेखणीतून जे आलं, ते भारतीय संविधान आहे लोकांच्या आशा आकांक्षाचं प्रतीक. तर अशा प्रकारे हे संविधान, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की भारताचं हे संविधान आहे. आपल्या पुढे प्रश्न येतात की या देशामध्ये संविधान आहे, संविधानानेच शासनाचे 3 स्तंभ निर्माण केलेले आहेत. एकाला आम्ही विधायिका म्हणतो, कायदेमंडळ. दुसऱ्याला आम्ही कार्यपालिका म्हणतो, म्हणजे प्रशासन. आणि तिसऱ्याला आम्ही ज्युडिशियरी म्हणतो, न्यायव्यवस्था. तिघांनाही आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वायत्तता दिलेली आहे संविधानाने. त्याचा पुढे मी उल्लेख करेन. परंतु कधी कधी विधायिका म्हणजे कायदेमंडळ म्हणजे पार्लमेंट किंवा संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ असा वाद उपस्थित होतो. आणि मग हा वाद सोडवण्यासाठी पुन्हा संविधान. वाद सोडवण्यासाठी पुन्हा काय? संविधान. सर्वोच्च न्यायालय म्हणतं आम्ही श्रेष्ठ आहोत आणि संसद म्हणतं आम्ही श्रेष्ठ आहोत. आणि मग त्याच्याकरता पुन्हा संविधान. गेल्या काही वर्षापासून संसद आणि सर्वोच्च न्यायालय या बाबतीमध्ये अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही असा एक विषय आहे. कोणता आहे? कोणता आहे? तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आरक्षण. आरक्षण विषय आपल्या तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा आहे की नाही? आरक्षण हा तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय, सगळ्यात जास्त निकटचा विषय. आणि मग विधानमंडळ काय करतं? मराठ्यांना 16%, सवर्णांना 10%, पार्लमेंटने सवर्णांना 10% दिलं, मराठ्यांना 16% दिलं. मग गुजरात आणखीन काही देतं. हा विषय सर्व जातो कुठे? पुन्हा सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालय या विषयावर निर्णय देईल पुढे. कारण मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सवर्णांच्या आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. कशासाठी प्रलंबित आहे ते प्रश्न? हे प्रश्न एवढ्यासाठी प्रलंबित आहेत की सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षापूर्वी एक निर्णय दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत आरक्षण 50% वर नसावं. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. एका खटल्यामध्ये, त्या खटल्याचं नाव आता मला आठवत नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50%पेक्षा नसावं. मग महाराष्ट्राने आरक्षण दिल्यावर 16 आणि 10 आणि 49 किंवा 52, 16, 10 आणि 52 किती टक्के झाले? बेरीज तुम्ही करा, गणित मला समजत नाही. केंद्र सरकारने पुन्हा 10% दिलं, म्हणजे हे सगळं जर जोडलं तर आरक्षण 70%च्या जवळपास महाराष्ट्रात आहे. बाकीच्या राज्यातही जवळपास. मराठ्यांना मिळालं तर गुजर मागतात, गुजरांना मिळालं तर जाट मागतात, जाटांना मिळालं तर पटेल मागतात. या सगळ्या जाती जातीच्या परिस्थितीमध्ये समकक्ष आहेत. मराठा महाराष्ट्रात, जाट हरियाणामध्ये, पटेल गुजरातमध्ये, गुज्जर आणखीन कुठे, या सगळ्या समकक्ष जाती आहेत. मिडल कास्ट यांना म्हणतात. आणि या सर्वांना आता आरक्षण पाहिजे. कधी काळी याच जाती संविधान निर्माण होत होताना म्हणत होत्या आम्ही काय महार मागावत का आरक्षण मागायला? त्यावेळी काय म्हणत होत्या या जाती? आम्ही काय महार मागावत का आरक्षण मागायला? आम्हाला आणि आज त्या जाती लाखाचे मोर्चे निघतात आरक्षणासाठी. निघावेत, द्यावेत, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. योग्य की अयोग्य सर्वोच्च न्यायालय ठरवेल. त्याच्यावर भाष्य करायची मला गरज नाही, कारण हे सगळे खटले सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहेत. काय होईल ते हो. बरेचदा अरुण जेटली म्हणजे फार उच्च कोटीचे कायदे पंडित होते, सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. ते
या 10% आरक्षणाचं समर्थन करताना संसदेत म्हणतात 50% मर्यादा अनुसूचित जाती जनजाती आणि ओबीसी करता आहे. पार्लमेंटमध्ये बोलले आहेत ते. याचा अर्थ काय होतो? म्हणजे ओबीसी 52% जरी असले तरी त्यांना 27%च्या वर नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 50%ची मर्यादा लावलेली असं जेटली म्हणतात. सर्वोच्च न्यायालय नाही म्हणत, आणि संविधान म्हणते की म्हणत नाही, ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल, कारण अर्थ लावण्याचं काम त्यांचं आहे, तुमचं माझं नाही आहे. आणि मग पुढे काय म्हणतात? उरलेल्या 50%चं काय करावं हे आम्ही ठरवणार. जेटलीचा त्या 10% करता तर्क काय आहे? उरलेल्या 50%चं काय करावं हे आम्ही ठरवणार. याविषयी संविधानात काही म्हटलं नाही आहे, आणि त्यामुळे आम्ही 10% आरक्षण देणार. कसे वाटतात हे युक्तिवाद आपल्याला? हे युक्तिवाद कसे वाटतात समजून घ्या, हे समजून घ्या. कारण 10%च्या आरक्षणाचा प्रश्न आपल्याकरता गंभीर आहे. जर 10% आरक्षण प्रस्थापित झालं तर पुढची पायरी असेल आर्थिक आधारावर आरक्षण, जाती आधारावर आरक्षण समाप्त करण्याची प्रक्रिया आहे, हे समजून घ्यावं लागेल. जाती आधारावर आरक्षण समाप्त करण्याची ही प्रक्रिया आहे, समजून घ्यावं लागेल. आणि संविधान विरोधी आहे 10% आरक्षण, कारण संविधानाच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जाती आधारित आरक्षणच आहे, आर्थिक आधारावर आरक्षण कुठेही नाही. तरी जेटली म्हणतात उरलेल्या 50%चं आम्ही काय करावं. आणि मग प्रश्न विचारला जातो, 50%च्या वर आरक्षणाचा विरोध करणाऱ्या, म्हणजे आरक्षणाची मागणी करणाऱ्यापासून संविधानात कुठे लिहिलेलं आहे? कुठेच नाही आहे. 50%च्या वर आरक्षण असू नये असं संविधानात कुठे लिहिलेलं आहे का? संविधानात कुठेच नाही आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने कसं ठरवलं असा प्रश्न येईल की नाही? मग सर्वोच्च न्यायालयाने 50% मर्यादा कशी ठरवली? जेव्हा मग सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की जेव्हा असे संविधानाशी संबंधित प्रश्न उपस्थित होतात, संविधानाच्या प्रावधानाचा अर्थ लावण्याचे प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा आम्ही काय करतो? जजेस म्हणतात आम्ही कसा अर्थ लावतो? 4 डोके एकत्र बसून आम्ही ठरवतो का की नाही 50%च्यावर द्यायचं, असं होत नाहीये. त्याच्या पाठीमागे काहीतरी आधार लागतात, आणि ते जातात कुठे? संविधान सभा डिबेट्समध्ये जातात. या प्रश्नावर त्या लोकांनी काय चर्चा केल्या, त्या लोकांनी कोणता निर्णय घेतला, त्या लोकांची भावना काय होती, त्या लोकांनी कोणता विचार केला हे शोधतात. आणि मग त्यांना सापडतं 30 नोव्हेंबर 1948 ची तारीख त्यांना सापडते. या तारखेला बाबासाहेब बोलतात. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात बाबासाहेब दिसतात, बाकी कोणीच दिसत नाही. कारण बाबासाहेबांना शोधतात ते की डॉक्टर आंबेडकर काय बोलले त्याच्यावर, 50%वर काही बोललेत का डॉक्टर आंबेडकर? आणि मग त्यांना तारीख सापडते 30 नोव्हेंबर 1948. आणि त्यावेळी मसुद्यातील अनुच्छेद 10 वर चर्चा होते, जो संविधानात 16 आहे. त्यावेळी मसुद्यात काय होता? तो अनुच्छेद 10 होता. चर्चेत त्यानंतर अंतिम दृष्ट्या तो 16 झाला. जर बाबासाहेबांनी 10च लिहिला होता तर 10च राहायला पाहिजे होता ना. तो 16 का झाला? कारण लोकांनी त्याच्यात काही जोडत गेले, संशोधनं आली, कलम वाढत गेली. मुळात एवढी कलम नव्हती ना, वाढवली कोणी? डॉक्टर आंबेडकरांनी खोलीत बसून. त्या चर्चेतून वाढली, त्या प्रक्रियेतून वाढली. म्हणजे 10चं 16 झालं, म्हणून ते 395 झाले, म्हणून ते 395 झाले. आणि तिथे बाबासाहेब म्हणतात आरक्षण शुड बी ऑलवेज इन मायनॉरिटी. रिझर्वेशन सीट्स शुड बी इन मायनॉरिटी. त्यांचे शब्द आहेत, आर्टिकल 10 मस्ट बी कन्फाइन्ड टू मायनॉरिटी ऑफ सीट्स. आरक्षण किती असावं? मायनॉरिटी म्हणजे काय? 50%पेक्षा कमी. 51% म्हणजे काय होते?
मेजॉरिटी होते. मायनॉरिटी म्हणजे काय? मग आरक्षणाची मर्यादा काय? 49%. का ठरवली डॉक्टर आंबेडकरांनी? कारण त्यांनी म्हटलं म्हणून होत नाही ना. ते समोर 300 लोक बसले होते, त्यांना समजावून सांगायला पाहिजे की असं का. बघ बाबासाहेब म्हणतात, आता तुम्हाला सांगतो मी की घरी जाऊन आर्टिकल 16 वाचा, म्हणजे आपल्याला कळेल थोडंसं. 16(1) काय म्हणतं की सार्वजनिक सेवामध्ये नियुक्ती करताना धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. आहे की नाही 16(1)? बरोबर आहे का जी? हा, 16(1) असंच म्हणते ना. याला बाबासाहेब म्हणतात इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. याला बाबासाहेब काय म्हणतात? समान संधीचा अधिकार. 16(1) काय म्हणतं? समान संधीचा हक्क. आणि 16(4) काय म्हणतं की ज्या मागास वर्गाला सार्वजनिक सेवा पर्याप्त प्रतिनिधित्व नाही असं राज्याला वाटत असेल तर राज्याने त्याला प्रतिनिधित्व देण्यासाठी कायदा करण्यास प्रतिबंध केला जाणार नाही. 16(1) प्रतिबंध करणार नाही. याला बाबासाहेब म्हणतात सामाजिक न्याय. म्हणजे मग 16 कलमामध्ये 2 बाबी आहेत. एक समान संधी आहे आणि दुसरं सामाजिक न्याय आहे. आणि मग बाबासाहेब मॅथमॅटिकल उदाहरण देतात की 70% आरक्षण झालं तर काय होईल, वाचायचं ते. डिबेट्स आहे त्यांच्याकडे. 70%. मग बाबासाहेब म्हणतात 50%च्या वर गेलं तर समान संधीचा सिद्धांत प्रतिबंधित होतो आणि 50%च्या खाली आलं तर सोशल जस्टिसचा सिद्धांत बाधित होतो. दोन्हीमध्ये संतुलन हवं असेल तर आरक्षण 49% पर्यंतच असावं. मग सर्वोच्च न्यायालयाने ही 50%ची मर्यादा ठरवली. कोणी सांगितली त्यांना? कोणी सांगितली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ना. त्यांच्या डोक्यातून नाही आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच चर्चेत म्हणतात जर आरक्षण 50%च्या वर गेलं आणि एखाद्याला असं वाटलं की माझ्या समान संधीच्या हक्काला बाधा येत आहे तर तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. न्यायालयाने स्वतः दखल घेतली का वाढलेल्या आरक्षणाची? कोणीतरी गेलं त्याच्या विरोधात की माझा समान संधीचा हक्क बाधित होतो आहे आणि म्हणून त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला जो आजही कायम आहे. आता या 16%च्या संबंधात किंवा त्या 10%च्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय म्हणेल मला माहीत नाही, परंतु त्याच्या पाठीमागे ही अशा प्रकारची भूमिका आहे. आणि याला सर्वोच्च न्यायालय म्हणतं की संविधानाचा अर्थ लावण्याचा हक्क. संविधानाचा अर्थ लावण्याचा संविधानात नाही आहे, संविधानात कुठेही नाही. परंतु जेव्हा हा प्रश्न आला की सोशल जस्टिस आणि इक्वल अपॉर्च्युनिटीज हा संविधानाचा प्रश्न आहे, हा फौजदारी कायद्याचा प्रश्न नाही, हा दिवाणी कायद्याचा प्रश्न नाही, हा प्रश्न कशाचा आहे? सोशल जस्टिस आणि इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी हा प्रश्न संविधानाचा आहे. आणि मग या प्रश्नाचा निर्णय करताना फक्त संविधानात काय लिहिलेलं आहे शोधलं तर काहीच सापडत नाही. आर्टिकल 16 मध्ये काही लिहिलेलं आहे का किती टक्के आरक्षण असावं? कुठे शोधेल सर्वोच्च न्यायालय? आणि हे शोधणारे कोण होते? हे न्यायाधीश होते. आणि मग मी ज्या खटल्याचा उल्लेख करतो आहे तो खटला आहे प्रायव्हेसीचा खटला आहे. 2017च्या ऑगस्टमध्ये निर्णय झाला, ज्याच्या आधारावर माझं भाषण आधारित आहे. माझ्या मनाचं मी तुम्हाला काही सांगणार नाही, काल्पनिकही काही सांगणार नाही. सर्व माझं भाषण जे आधारित आहे किंवा मी जे तुमच्याशी शेअर करणार आहे हे राईट टू प्रायव्हसीचा खटला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा खटला आहे संविधानाला समजून घेण्यासाठी. पार्लमेंटला संविधानात संशोधनाचा जो अधिकार आहे त्याच्या मर्यादा आणि व्याप्ती समजून घेण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा अर्थ लावण्याचा जो अधिकार आहे त्याची व्याप्ती समजून घेण्यासाठी
हा निर्णय महत्त्वाचा आहे. आणि आनंदाची बाब अशी की 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने दिलेला हा निर्णय आहे. आता हा निर्णय बदलायचा असेल तर प्रावधान असं आहे की पुढचं खंडपीठ हे 9 न्यायाधीशापेक्षा जास्त संख्येचं असावं. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की आम्ही जो निर्णय दिला तो चुकणार नाही असं नाही. भविष्यात तो चूकही ठरू शकतो, परंतु बदलायचा असेल तर आम्ही जितके लोक बसले होतो त्यापेक्षा जास्त लोक बसून त्याला बदलता येईल. बदलता येणार नाही असं कुठं म्हटलेलं आहे का? असं कुठेच म्हटलं. बदला, परंतु 9ला 9 नाही. म्हणजे मग ते कमी बुद्धिमान होते आणि तुम्ही जास्त बुद्धिमान आहात असा त्याचा अर्थ नाही. बदलायचं असेल तर 9 पेक्षा अधिक पाहिजे. कोण होते 9? मी वाचून दाखवतो तुम्हाला. जगदीश सिंग खेर म्हणून होते, ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, आणि त्यांनी हा निर्णय 2 दिवसाआधी दिला जो अत्यंत क्रांतिकारी निर्णय. आणि रिटायर होण्याच्या काही दिवस आधी निर्णय दिला, त्याला राम मंदिराचा निर्णय म्हणतात. त्याला काय म्हणतात? राम मंदिराचा निर्णय म्हणतात. गोगोईने दिलेला. आणि जो निर्णय जर वाचलं तुम्ही त्या डॉक्युमेंट्स वाचले तर तुम्हाला असं दिसेल खटला फक्त साधा होता की या जमिनीवर मालकी कोणाची. खटला काय होता? या जमिनीवर मालकी कोणाची. 3 पक्षांनी मालकी सांगितलेली होती. एक पक्ष बाबरी मस्जिद तिथे उभीच होती. दुसरा पक्ष राम जन्मस्थान म्हणून रामलल्ला हा पक्ष म्हणजे देवाला न्यायालयाच्या भाषेत ज्युडिशियल पर्सन म्हटलं गेलं. हिंदू धर्माचे जे देव आहेत त्यांच्या नावाने संपत्ती राहू शकते म्हणून त्यांना न्यायिक व्यक्ती म्हटलं गेलं. न्यायिक व्यक्ती. दुसरा आणि तिसरा पक्ष होता निर्मोही आखाडा, जे सेवा आहेत ते सेवा करत होते. ते म्हणत होते ही जमीन आमची. सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला म्हटलं की आम्ही जे आपला मालकी हक्क सिद्ध करतील त्याला आम्ही जमीन देऊ. त्याच सर्वोच्च न्यायालय म्हणतं त्याच निकालात इथे बाबरी मस्जिद होती. ही बाबरी मस्जिदच्या खाली काय होतं? मंदिर होतं की नाही माहीत नाही, पण आर्किओलॉजिकल सर्वे म्हणतो की खाली काहीतरी होतं. ते पाडून मस्जिद बनवली याचे पुरावे सादर करण्यात आलेले नाही. आणि जेव्हा पाडली गेली तो गुन्हा होता. रामाची मूर्ती चोरून ठेवण्यात आली 1949ला, तो गुन्हा होता. आणि असं असतानाही गुन्हेगारांना मालकी सोपवण्यात आली. सर्व लोक म्हणतात 1949ला चोरून मूर्ती ठेवण्यात आली. 1992ला मस्जिद पाडण्यात आली. आणि आता सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मस्जिद पाडल्यानंतर किंवा 1949 साली मूर्ती ठेवल्यापासून मस्जिद बाटली म्हणून मुसलमान तिथे नमाज पढत नव्हते, परंतु त्याच्या आधीपासून हिंदू तिथे नमाज पढत होते, पूजा करत होते, म्हणून त्यांच्या मालकीची जागा. पटतं का तुम्हाला? हे सामान्य माणसाला पटत नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी बुद्धिवानांनी हा निर्णय दिला. त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी आहे का आपल्याला? नसेल, नाही आहे. परंतु नाही पटत तर बोललं पाहिजे. नाही पटत तर बोललं पाहिजे ना. बुद्धिवान असला म्हणून त्याने काहीही बोलावं आणि आम्ही मान्य करावं का? असं होत नाही आहे, असं होऊही नये. याला म्हणतात विचार स्वातंत्र्य आणि याला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य. याच्यावर जर सर्वोच्च न्यायालय प्रतिबंध करत असेल तर मी सर्वोच्च न्यायालयातच जाणार आणि त्यांना विचारणार की माझ्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आर्टिकल 19 नुसार मला जे मिळालेलं आहे प्रतिबंध लावण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? म्हणजे मी जाईन कुठे? पुन्हा मी जाईन सर्वोच्च न्यायालयात. न्यायमूर्ती खेर, जे चेलमेश्वर, असे बोबडे, अग्रवाल, रोहिंग्टन, फली नरीमन, अभय मनोहर सप्रे, DY चंद्रचूड, संजय कृष्ण कौल आणि A अब्दुल नजीर यांनी हा निर्णय दिलेला आहे. प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणी दिला? संविधानाने दिला. पण का दिला? याच्यावर पुन्हा बाबासाहेब आहेत. आणि ही चर्चा आर्टिकल 22 संबंधीची होती.
एखाद्याला स्थानबद्ध करणं, हे जे आर्टिकल आहे त्या आर्टिकल संबंधी ही चर्चा संविधान सभेत सुरू झाली. आणि मग प्रश्न असा आला की एखादा कायदा तत्कालीन पार्लमेंटने केला असेल तर तो कायदा संविधानाला सुसंगत आहे की नाही हे कोणी ठरवायचं? कायदा करण्याचा अधिकार कोणाला? पार्लमेंटला. मग पार्लमेंट म्हणजे काय? लोकनिर्वाचित सर्वोच्च संस्था. न्यायालय म्हणजे काय? राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या पगारी लोकांची संस्था. मग आता लोकांनी निवडलेली पार्लमेंट सर्वोच्च की राष्ट्रपतीने नियुक्त केलेली, जो राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या लोकांनी निवडलेला आहे, ती सर्वश्रेष्ठ. आणि मग असा वाद होईल असं बाबासाहेबांना वाटलं. आणि त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की पार्लमेंटला कायदा करण्याचा अधिकार आहे, पार्लमेंटला कायदा करण्याचा अधिकार आहे, परंतु जर तो कायदा संविधान संमत आहे की नाही हे ठरवायचं कोणी? हा अधिकार जर पार्लमेंटला दिला तर, हा अधिकार जर पार्लमेंटला दिला तर आजच्या सारखं बहुमत असेल तर हिंदू राष्ट्र निर्माण होईल. त्या कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार जर पार्लमेंटला दिला, या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावं असा कायदा पार्लमेंटने पास केला बहुमताच्या आधारावर, काय करणार? लक्षात येतं का? बहुमत आहे, राज्यसभेत असेल नसेल, राज्यसभा ही तिकडे जाऊ शकते. काश्मीरच्या प्रश्नावर राज्यसभा ही तिकडे गेली, काश्मीरच्या प्रश्नावर राज्यसभा दिसेल, काय होईल? बाबासाहेब म्हणतात की पॉलिटिकल मेजॉरिटी ही बायस असते, ही पूर्वग्रह दूषित असते. देशाचं हित नंतर, पहिल्यांदा पक्ष आणि आपलं हित पाहणारी ही मेजॉरिटी असते आणि तिच्या फिलॉसॉफीला जे वाटेल ते करण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पॉलिटिशियन्सवर, मेजॉरिटीवर विश्वास नाही ठेवता येत. काय म्हणतात बाबासाहेब? विश्वास ठेवला असता आणि सर्वोच्च न्यायालयाला नसतं तर हे पार्लमेंट पास केलं असतं की नाही, की या देशाला आम्ही हिंदू राष्ट्र घोषित करतो कारण आम्ही बहुमतात आहोत. पुढच्या वेळी तुम्हाला बहुमत मिळालं, तुम्ही खारिज करून टाका, आम्हाला काय करायचं आहे, तर या ना बहुमतात. असं होऊ शकतं का? बाबासाहेब म्हणतात की पॉलिटिशियन्सवर विश्वास नाही ठेवता येत, पार्लमेंटवर विश्वास नाही ठेवता येत आणि बहुमतावरही विश्वास ठेवता येत नाही, कारण त्यांची दृष्टी लघु असते. ते राजकारण सत्तेचं करतात, ते राजकारण सत्तेत येण्यासाठी करतात, ते विवेकाचं राजकारण करत नाही, ते संविधानाला अभिप्रेत राजकारण करतील याची हमी देत नाही. त्याच वेळी बाबासाहेब म्हणतात की 5 डोकी जर एकत्र आली तर हे योग्य प्रकारे संविधानाचा अर्थ लावतीलच, याची हमी कोण देईल? राम मंदिराचं उदाहरण आहे, याची हमी कोण देईल? म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे. आणि बाबासाहेब बरेचदा संविधान सभेमध्ये दोन्ही बाजू मांडतात. पाकिस्तानविषयी त्यांनी दोन्ही बाजू मांडल्यात की पाकिस्तानला मिळालं तर काय होईल आणि मिळालं तर काय होणार नाही, पाकिस्तान हिंदुस्थानला काय होईल आणि काय मिळालं नाही. आणि जेव्हा फाळणीचा विचार होता तेव्हा जिनाच्या हाती थॉट्स ऑन पाकिस्तान होतं आणि गांधीच्याही हाती थॉट्स ऑन पाकिस्तान होतं. बाबासाहेबांनी निपक्षपणे मला पाकिस्तान द्या की देऊ नका माझा प्रश्न नाही आहे, काय होईल हे मी स्पष्टपणे मांडतो आणि नाही दिलं तर काय होईल आणि दिलं तर काय होईल हे मी मांडतो, तुमचं तुम्ही ठरवत बसा, मला काही तुमच्याशी घेणं देणं नाही. आणि त्या दरम्यान झालं तर बाबासाहेबांनी पाकिस्तानला फेवर केली असं म्हटलं गेलं. बाबासाहेबांनी तसं काही, आणि या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात मी दोन्ही पक्ष तुमच्या पुढे मांडलेले आहेत. संविधान सभेने ठरवावं की संविधानाचा अर्थ लावण्याचा हक्क अधिकार कोणाला असावा, आणि संविधान सभेने न्यायालयाला तो हक्क दिला. संविधान सभेने कोणाला हक्क दिला? न्यायालयाला हक्क दिला.
कारण पॉलिटिशियन्स नसणार, ते त्यांचे पॉलिटिकल इंटरेस्ट नसणार, टॉप रँकिंग ब्रेन असणार. कदाचित ही मंडळी संविधानाला अधिक न्याय देऊ शकेल असं बाबासाहेबांना आणि संविधान सभेला वाटलं असेल. बरेचदा काय होतं, म्हणजे ही जी मोठी माणसं असतात ही अशा पद्धतीने आपलं म्हणणं मांडतात की समोरच्या माणसाने होच म्हटलं पाहिजे, परंतु समोरच्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्हीच तर हो म्हटलं होतं, मी तुम्हाला थोडीच सांगितलं हो म्हणा म्हणून, मी तुमच्याकडे दोन्ही बाजू मांडल्यात. याला म्हणतात डिप्लोमसी. याला काय म्हणतात? डिप्लोमसी. ही डिप्लोमसी आहे. ही डिप्लोमसी होती बाबासाहेबांमध्ये भरपूर, म्हणून संविधान संमत झालं. ही जर नसती तर सर्व विरोधी असतानाही हे संविधान संमत होऊ शकलं नसतं. अशा प्रकारचं संविधान निर्माण होऊ शकलं नसतं. मग तरीही संविधानात संशोधनाचा अधिकार संसदेला आहे. 368 कलम 368 अंतर्गत संविधानाच्या संशोधनाचा अधिकार संसदेला दिलेला आहे. या ठिकाणी दोन बाबी लक्षात ठेवायच्या. पहिली बाब तर अशी की डॉक्टर आंबेडकरांनी अनेक ठिकाणी बोललेलं आहे की संविधानात लिहिलेले शब्द अंतिम नाही. भावी पिढ्यांना सुसंगत अशी संशोधनं संविधानात पार्लमेंटला करता येतील, त्यांनी ती करावीत. आपण जेव्हा संविधानाविषयी डॉक्टर आंबेडकरांविषयी जेव्हा बोलतो, बाबासाहेबांच्या पलीकडे जग नाहीच अशी आपली धारणा असते. त्या माणसाला नव्हतं असं वाटलं. त्या माणसाला असं वाटलं मी साधा माणूस आहे, सर्वोच्च न्यायालय पुढे काय म्हणतं ते आपण पाहू. परंतु त्या माणसाला वाटलं की साधा माणूस आहे, मी जे लिहिलं किती दूर पाहू शकतो, एक पिढी, 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष. परंतु हे संविधान जर अनंत काळपर्यंत जिवंत राहायचं असेल तर ते येणाऱ्या पिढ्यांच्या आशा आकांक्षांना सुसंगत असलं पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांच्या आशा आकांक्षांना सुसंगत असलं पाहिजे. आणि नसेल तर जिवंत राहील का? आणि म्हणून त्यामध्ये संशोधनाच्या संधी 368 कलमा अंतर्गत दिलेल्या आहेत. त्याच्या बद्दल तिथे तेवढंच लिहिलेलं आहे की संशोधन करता येईल आणि कसं करता येईल लिहिलेलं आहे. त्या कलमाचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं. आता लक्षात घ्या, पुन्हा सर्वोच्च न्यायालय आणि संसद. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की संशोधनाचा अधिकार जरूर दिलेला आहे, परंतु हा अनलिमिटेड नाही, अप्रतिबंधित नाही. अप्रतिबंधित नाही, अनलिमिटेड हा असा अधिकार नाही. त्यांना वाटेल ते संशोधन त्यांना करता येणार नाही. संविधानाची मूलभूत संरचना, जिचा उल्लेख संविधानात नाही, मूलभूत संरचना पार्लमेंटलाही बदलता येणार नाही. आणि मग का म्हणताय सर्वोच्च न्यायालय? त्याचा पुन्हा संविधान सभेत जातात आणि मग ते साधा प्रश्न विचारतात पार्लमेंटला. काय पार्लमेंटला असं वाटतं की संशोधनाच्या नावाखाली पार्लमेंटला संविधानच नष्ट करण्याचा अधिकार संविधान सभेने दिला आहे? काय तर्क करतात ते? सर्वोच्च न्यायालयाने काय तर्क केला की काय असं वाटतं का संसदेला की संशोधनाच्या नावाखाली संविधानच नष्ट करायचा अधिकार संसदेला प्राप्त झालेला आहे? आणि सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर देते की नाही, असं कोणीही करू शकत नाही. परिवर्तनाचा अधिकार कशासाठी, संशोधनाचा अधिकार कशासाठी? पुढच्या पिढ्यांसाठी ते सुसंगत असावं, परंतु संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, संविधान नष्ट करण्यासाठी हा अधिकार नाही. आणि म्हणून संविधानात नसलं तरीही या अधिकारावर आम्ही बंधन लावतो, या अधिकाराला आम्ही नियंत्रित करतो. आणि म्हणून मग ते म्हणतात हेन्स पार्लमेंट हॅड नो पॉवर टू ॲब्रिगेट फंडामेंटल features of the constitution, including among them the freedoms granted under part 3.
संविधानाच्या मूलभूत संरचनेला पार्लमेंटला धक्का लावता येणार नाही आणि या मूलभूत घटकामध्ये पुढे मी सांगेन हे मूलभूत हक्कही समाविष्ट आहेत आणि म्हणून आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) ने दिलेला आरक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्कात असल्यामुळे पार्लमेंटला काढून घेता येत नाही. लक्षात येतं का? सर्वोच्च न्यायालय आता सर्वांना शिव्या द्याल का तुम्ही? रामाचं मंदिर दिलं म्हणून शिव्या देऊ, परंतु हा निकाल दिल्याबद्दल अभिनंदन करावं लागेल की नाही? हा निकाल दिल्याबद्दल की सर्वोच्च न्यायालय म्हणजे वाईटच असं नसतं. त्या निकालावर आपल्याला पाहता येईल की काय आहे, परंतु हा निकाल जर फंडामेंटल राईट्स हे मूलभूत संरचनेचा भाग आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं नसतं तर फंडामेंटल राईट्सही बदलले असते आणि आरक्षणाचे अधिकारही काढून टाकतात. नाहीतरी आपल्याला सांगतातच ना, मोहन भागवत पासून तर आपले चंद्रकांत पाटील माझीच म्हणावं लागेल ना आता, माजी मंत्री फिर आऊंगा हाँ चंपा पाटील फिर आऊंगा कहाँ बैठूंगा मालूम नहीं. आणि मग ठाकरे म्हणतात की आऊंगा मगर कहाँ बैठूंगा अभी वहां बैठो, कहाँ बैठूंगा तो अभी वहां बैठो. काय म्हणतात? आरक्षण फक्त 10 वर्षाकरता बाबासाहेबांनीच म्हटलं होतं. किती वेळा ऐकलं हे भाषण तुम्ही? मोहन भागवतांचं भाषण किती वेळा ऐकलं? पाटलांचं भाषण किती वेळा? सगळे आरक्षण विरोधात आपल्याला सांगतात की बाबासाहेबांनीच म्हटलं होतं, मग मोहन भागवत म्हणतात तर काय चूक आहे? परंतु ते हे सांगत नाही की ज्या आरक्षणाच्या 10 वर्षाची मुदत बाबासाहेबांनी ठेवली होती ते पॉलिटिकल आरक्षण होतं. ते आरक्षण कुठे आहे? अनुच्छेद 320 आणि 322 काहीतरी असेल तर मला आठवत नाही. आरक्षण ते पॉलिटिकल आरक्षण आहे. तुम्हाला वाटलं तर काढून टाका, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. राजकारणातलं आरक्षण काढलं तर मला काही घेणं देणं नाही. नाही काढलं तरी तुमचेच येतात आणि काढले तरी तुमचेच येतात. माझा तर येतच नाही, मग कशाला मला आरक्षण पाहिजे? पॉलिटिकल आरक्षण नाही का? जर तुम्ही विश्लेषण केलं तर मेजॉरिटी सीट्स बीजेपीच्या आरक्षणाच्या सीट्स आलेल्या बीजेपीच्या सीट्स आहेत, ते माझे प्रतिनिधीच नाही. असलं नसलं तरी काय फरक पडेल? पुढे येण्याची शक्यता आहे का? येतील तर काँग्रेसचे येतील जास्तीत जास्त, पण माझे येतील का? मग काँग्रेसचा चालेल ना बीजेपी चालणार नाही असं नाही. फिलॉसॉफिकली चालेल काय चालेल तो वेगळा. ते काढून टाका, पण ते काढणार नाही. ते काढणार नाहीत कारण कोणताही पक्ष सत्तेत आला तरी त्या आरक्षणाचे लाभ त्यांनाच मिळतात. लक्षात येतं का मी काय बोलतोय? ते नाही काढणार, पण सांगणार काय? आणि दर आता 2020ला पहा, सरकार कोणाचं आहे? बीजेपीचं आहे. जर मोहन भागवत म्हणतात की 10 वर्षाची मुदत होती, 2020ला काढून टाका म्हणा, कारण संपते मुदत. 2020ला जर पार्लमेंटने ते आरक्षण पुन्हा 10 वर्षाकरता वाढवलं नाही तर 2020ला मुदत संपणार आहे. 2020ला काय संपणार आहे? मुदत संपणार आहे. तुम्हाला मला माहीत नव्हता, वर्तमानपत्रात कोणती बातमी नाही का आरक्षण वाढवलं जाईल याविषयी निश्चिंत असावं पॉलिटिशियन्सने. याविषयी निश्चिंत असावं पॉलिटिशियन्सने. काढणार नाही. परंतु बोलतात कोणत्या आरक्षणासंबंधात? जे फंडामेंटल राईट्समध्ये आहेत, जे कमी करण्याचा, काढण्याचा तर सोडा, कमी करण्याचा हक्कही पार्लमेंटला नाही आहे. म्हणून मोदी म्हणतात त्या 50% आम्ही हात लावला का? सॉरी, जेटली म्हणतात त्या 50%ला हात लावला का? आम्ही वरचं पाहून घेऊ ना. का म्हणतात? कारण त्यांना माहीत आहे की त्यांना हात लावता येत नाही. त्यांना संविधान हात लावू देत नाही, त्यांना माहीत आहे. आणि म्हणून आरक्षण फंडामेंटल राईट्समध्ये आहेत आणि फंडामेंटल राईट्स हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. म्हणून पार्लमेंटलाही ते बदलता येणार नाही. आणि मग बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना ही सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना आहे डिबेटच्या आधारावर. आधार काय त्याला? फक्त एवढंच की संविधान निर्माता त्यांची निर्मिती नष्ट व्हावी असं प्रावधान संविधानात करू शकत नाही, एवढाच आधार आहे. चुकीचा आहे का आधार? आधार एवढाच आहे की ज्याने निर्माण केलं
तोच त्याचं नष्ट करण्याचे प्रावधान करून ठेवेल का? संशोधन करा, काळाच्या ओघात जी संशोधनं तुम्हाला करायची आहेत तेवढी तुम्ही करा, त्या पिढ्यांना अनुकूलशी, त्याला प्रतिबंध नाही आहे. परंतु तुम्ही बेसिक स्ट्रक्चर जर उद्ध्वस्त करू शकत असाल तर त्याला मात्र प्रतिबंध आहे. आणि मग कोणतं आहे? पहिली गोष्ट, मोदी शपथ घेतात, संविधान सबसे श्रेष्ठ है और मैं संविधान की शपथ लेता हूँ. मागच्या वेळी पार्लमेंटच्या पाया पडले होते, संसद भवनाच्या, आता संविधानाच्या पाया पडले. परंतु जपानच्या प्रधानमंत्र्याला देताना म्हटलं गीता दिली, संविधान नाही दिलं. मग सर्वश्रेष्ठ काय? सर्वश्रेष्ठ काय म्हणजे विदेशच्या प्रधानमंत्र्याला जाऊन, राजाला, तिथल्या जपानच्या राजाला जेव्हा भेटीवर गेले तर काय प्रेझेंट केलं? गीता. आणि भारतात तुम्हाला आणि मला काय सांगतात? संविधान सबसे ऊंचा, मैं संविधान को सर्वश्रेष्ठ मानता हूँ. आम्ही गदगद होतो की बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला मोदी सर्वश्रेष्ठ मानतो. त्याच्या पलीकडे आणखीन काय बोलणार आहोत आपण? आणि मग त्या संविधानाच्या गौरवाकरता एक दिवसाचं सत्र आयोजित केलं जातं आणि एक दिवसाचं सत्र आयोजित करताना विरोधी पक्ष बाहेर नारे लावतो, मोदी मुर्दाबादचे. ही आपली पार्लमेंट आहे ना, पाहिलं ना आपण 26 नोव्हेंबरला. तिकडे गौरव होत होता संविधानाचा, इकडे विरोधी पक्ष तुम्ही संविधानाची हत्यारे आहात, तुम्ही संविधानाची हत्या करता आहात, आम्ही तुमचा निषेध करतो म्हणून विरोधी पक्ष नारे लावत होता. खरा विरोधी पक्ष आहे की खरा सत्ता पक्ष आहे हे तुम्ही ठरवावं. आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतं की संविधान सर्वश्रेष्ठ, सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. काय शब्द प्रयोग आहे? सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. का? या भारतात राष्ट्रपती असो, सर्वोच्च न्यायालय असो, पार्लमेंट असो, विधानसभा असो की ग्रामपंचायत असो, सर्वांची निर्मिती संविधानाने केलेली आहे. लक्षात आलं का? राष्ट्रपती, संसद, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निर्मिती कुठे झाली? संविधानात. सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती कुठे झाली? मग जी निर्मिती आहे ती निर्मात्यापेक्षा श्रेष्ठ होईल का? सर्वोच्च न्यायालय एवढंच म्हटलं ना की संविधान आमचा निर्माता आहे, त्यामुळे आमच्या सर्वांसाठी संविधान सर्वश्रेष्ठ असलंच पाहिजे. त्याने काही फार गौरव केला का? त्याने हे मान्य केलं किंवा मी संविधानाची निर्मिती आहे. राष्ट्रपतीने मान्य करावं की मी संविधानाची निर्मिती आहे, पार्लमेंटने मान्य करावं की मी संविधानाची निर्मिती आहे, ग्रामपंचायतीने मान्य करावं की मी संविधानाची निर्मिती आहे. मोदीची नाही, काँग्रेसची नाही, गांधीची नाही. गांधीला पंचायत राज पाहिजे होतं बाबासाहेबांना, तसं नको होतं, ते नंतर आलं, तो भाग वेगळा आहे. परंतु या सर्वांची निर्मिती संविधानाने केली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय म्हणतं की सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दुसरं बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतं की रिपब्लिकन अँड डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. काय म्हणतं? लोकशाही गणराज्याचं शासनाचं स्वरूप. शासन कसं असावं? लोकशाही गणराज्याचं शासन असावं. आणि मग पार्लमेंट कायदा करून संविधानात बदल करून या देशातील संसदीय लोकशाहीला धक्का नाही लावू शकत. असं लावू शकेल, निवडून येऊन लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही आणता येईल. आज जी हुकुमशाही आहे, एका पक्षाची हुकुमशाही आहे, ते केव्हा तरी बोलता येईल, ते करतायत. पण कायदा नाही करतायत की आम्ही लोकशाहीचा संकोच करतो, आम्हाला लोकशाही असं नाही बोलतायत. कारण संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे रिपब्लिकन अँड डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तिसरं आहे ज्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला नव्हता, मुद्दाम नाही केला. प्रश्न विचारण्यात आला होता की हा का नाही उल्लेख करत बाबासाहेब, त्याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलं. सर्वांच्या शंकांचं उत्तर बाबासाहेबांनी संविधान सभेत दिलेलं आहे. ज्या शंका आज उपस्थित होतात त्याच शंका तेव्हाही उपस्थित झालेल्या होत्या. आणि तो आहे तिसरं मूलतत्व आहे सेक्युलर कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचं धर्मनिरपेक्ष स्वरूप. संविधान कसं आहे? धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष असूनही
बाबासाहेबांनी उद्देशिकेत सेक्युलर शब्द ठेवला नव्हता. केव्हा आला हा शब्द? 1976ला आला, जेव्हा इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या आणि त्यांनी 42वं संविधान संशोधन करून तो शब्द तिथे ठेवला. बाबासाहेबांना का नाही ठेवा असं वाटला? त्यांचं म्हणणं असं होतं की जे सेक्युलर आहेच त्याला पुन्हा सेक्युलर का म्हणावं? जे सेक्युलर आहेच त्याला पुन्हा सेक्युलर म्हणण्याची गरज काय? ते सेक्युलर आहेच आणि त्यामुळे संविधान सेक्युलर आहे म्हणून स्टेट सेक्युलर आहे. स्टेट याचा अर्थ ज्यांना ज्यांना कर लावण्याचे अधिकार आहेत ते सर्व. म्हणजे मग पार्लमेंट पासून तर ग्रामपंचायत पर्यंत सर्व स्टेट आहेत. ग्रामपंचायत कर लावते की नाही? म्हणून स्टेट आहे. आणि हे सर्व कसे असले पाहिजेत? सेक्युलर असले पाहिजेत. म्हणून तुमच्या ग्रामपंचायतीला हिंदूवर कर नाही, मुसलमानावर कर लावता येईल का? मंदिरावर कर नाही, मशिदीवर कर लावता येईल का? का नाही लावता येत? कारण ते सेक्युलर स्टेटचा भाग आहे म्हणून. मर्जी म्हणून नाही. फार मुसलमानाविषयी किंवा अन्य धर्माविषयी विहारावर कर लावायचा आणि मंदिरावर लावायचं नाही असं करता येईल का? का नाही करता येत? कारण सेक्युलर स्टेटला संविधान ते करू देत नाही. नाही तर विहाराविषयी प्रेम आहे म्हणून किंवा मशिदीविषयी प्रेम आहे म्हणून असं काही नाही आहे. असं काही आहे का? आणि हे सेक्युलर स्टेट असतानाही आजचे आमचे प्रधानमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कुंभमेळ्यात कार्यालय नेतात. प्रयागच्या कुंभमेळ्यात मोदींनी आपलं कार्यालय हलवलेलं होतं. प्रयागच्या कुंभमेळ्यात योगी आदित्यनाथचं कार्यालय होतं. हे सेक्युलरिझम आहे? प्रूव्ह करावं कोणी येऊन, त्यांनी प्रूव्ह करावं. आपण वाद घालूया संविधानाच्या आधारावर की सेक्युलरिझम आहे का? यू आर ए प्राईम मिनिस्टर ऑफ ए सेक्युलर कंट्री. संविधानाची शपथ घेऊन तुम्ही सेक्युलरिझमची शपथ घेतलेली आहे. तुमच्या आचरणात सेक्युलरिझम असलं पाहिजे. तुम्ही करू शकत नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला की पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळाचे उदाहरण आहे, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूला माफी मागावी लागली होती. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, संविधान सभेच्या डिबेट्समध्ये त्यांची फारशी भूमिका नव्हती, परंतु हिंदू कोड बिलाच्या विरोधात त्यांची सगळ्यात मोठी भूमिका होती. हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्यांपैकी जवाहरलाल नेहरूंचा विरोध नव्हता, जवाहरलाल नेहरूंचा नाईलाज होता. हिंदू कोड बिलाला विरोध करण्यात दोन माणसांची सगळ्यात मोठी भूमिका होती. एक त्या तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन. तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन या दोघांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आणि या दोघांच्या भूमिकेमुळे सरकार कायम ठेवण्यासाठी नेहरूंना कॉम्प्रोमाइज करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. इच्छा नसताना सत्तेसाठी बरंच काही करावं लागलं, नाहीतर नेहरूंचं सरकार गेलं असतं. नाईलाज होता. त्यामुळे या दोघांच्यामुळे तर सांगायचा अर्थ असा की राजेंद्र प्रसाद हे हिंदुत्ववादी होते, काँग्रेसवादी असले तरीही. गांधी हिंदुत्ववादी होते, काँग्रेसवाले असले तरी. फरक एवढा आहे की बीजेपीच्या हिंदुत्वाला हार्ड हिंदुत्व म्हणतात, काँग्रेसच्या हिंदुत्वाला सॉफ्ट हिंदुत्व म्हणतात. म्हणून तर मागच्या पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये मैं भी शिवभक्त हूं कोणी म्हटलं असं? कोणी म्हटलं असं? राहुल गांधींनी. मग आता का म्हणावं लागलं मैं भी शिवभक्त हूं? हे सेक्युलर आहे. आणि मग काँग्रेसच्या राज्यात सेक्युलरिझम कायम राहील असं म्हणता येईल. राम मंदिराचे दरवाजे राजीव गांधींनी उघडले. किती लोकांना माहित आहे? बीजेपीने नाही उघडले. राम मंदिराचे दरवाजे राजीव गांधींनी उघडले, कारण शहाबानोच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राजीव गांधींनी फिरवला पार्लमेंटच्या माध्यमातून. आणि सगळ्या भारतात ओरड झाली की तुम्ही मुस्लिमांचा पक्षधर आहात. आणि त्यामुळे ती ओरड थांबवण्याकरता राम मंदिराचे दरवाजे उघडले गेले. कोण पापी आहे राम मंदिरासाठी?
विचार करायचा. आणि जेव्हा राम मंदिर पाडलं गेलं तेव्हा नरसिंहराव प्रधानमंत्री होते आणि शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. काय केले यांनी? त्यांनी पाडली, पण पाडू कोणी दिली? कोण होतं प्रधानमंत्री? नरसिंहराव होते. गृहमंत्री कोण होते? शंकरराव चव्हाण होते. आपल्याला ते अडवाणी दिसतात की ती काय म्हणतो तिचे ऋतुंबरा नव्हती तिथे, उमा भारती दिसते आपल्याला, राम मुरली मनोहर जोशी दिसतात, परंतु नरसिंहराव दिसतात का? शंकरराव चव्हाणचं नाव तरी माहित आहे का त्या काळात गृहमंत्री होते म्हणून? कोण पापी आहे? सत्तेत असणारे आणि पाडू देणारे. सत्तेत असूनही पोलीस बंदोबस्त असूनही त्या पोरीला जाळलं. कोण पापी आहे? कोण दोषी आहे? सरकार दोषी आहे. जर तुम्हाला चालवता येत नसेल तर सोडून द्यावं ना. चाललं की नाही? सोडून द्यावं. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि म्हणून जेव्हा राहुल गांधी म्हणतात की मैं भी शिवभक्त हूं, विचार करायला पाहिजे की काय फरक आहे. एक शिवभक्त आहे, एक राम भक्त आहे. संविधानासाठी काय फरक आहे? दोघंही सेक्युलर नाहीत. इलेक्शन मध्ये जेव्हा बोलतात तेव्हा दोघंही सेक्युलर नाहीत. आणि सेक्युलरिझम का? भारताच्या संविधानात सेक्युलरिझम, संविधान सेक्युलर का आहे, स्टेट सेक्युलर का आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कलम 25 वाचावं लागते. मूलभूत अधिकारातलं कलम कोणतं वाचावं लागतं? कलम 25 वाचावं लागतं, कलम 26 वाचावं लागतं. सेक्युलर संविधान का बाबासाहेबांना विचारलं तर बाबासाहेब म्हणाले की हा देश कसा आहे? हा देश विविध धर्मांचा देश आहे. हा देश कसा आहे? विविध धर्मांचा देश आहे. आणि ज्या देशात विविध धर्म असतात त्या देशात लोकशाही जिवंत राहायची असेल तर स्टेट सेक्युलरच असलं पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहील. आणि त्या लोकशाहीमध्ये अल्पसंख्याक धर्मांना संरक्षण देण्याची व्यवस्थाही असली पाहिजे, तर अल्पसंख्याक धर्मही जिवंत राहतील. म्हणून सेक्युलर स्टेट आहे. डोक्यातून नाही आलं की कुठून तरी घेतलं बाबासाहेबांनी सेक्युलर स्टेट. बाकीच्या कोणत्या संविधानात सेक्युलरिझम आहे की नाही मला माहित नाही. अमेरिकेला गरज नाही आहे, कारण अमेरिकेमध्ये 99% ख्रिश्चन आहेत. तिथे अल्पसंख्याक धर्म बाहेरून गेलेले आहेत, त्यांचं काय करायचं ते ठरवतील. इथे संविधान निर्माण करतानाच अल्पसंख्याक धर्म होते. पाकिस्तान सेक्युलर स्टेट नाही आहे, कारण मेजॉरिटी स्टेट ते धर्माच्या आधारावरच निर्माण झालेलं आहे. त्याला सेक्युलरिझमची गरज आहे का? इथे 25 कोटी 30 कोटी मुसलमान आहेत. ते जर भारतीय नागरिक म्हणून राहायचे असतील तर त्यांच्या धर्माचं संरक्षण दिलं पाहिजे. त्याच वेळी त्यांना भारतीय म्हणून सेक्युलर आयडेंटिटी दिली पाहिजे. आपण सर्व भारतीय आहोत. भारतीय ही सेक्युलर आयडेंटिटी आहे प्रत्येकाची. मी मुसलमानांशी मुसलमान म्हणून बोलणार नाही, मला गरज नाही आहे. परंतु भारतीय म्हणून नाही बोललो तर, भारतीय म्हणून बोललो नाही तर, मुसलमान माझा भारतीय आहे म्हणून बंधू आहे, तो मुसलमान आहे म्हणून बंधू आहे की नाही मला माहित नाही. ते मी नंतर ठरवेल. पण भारतीय आहे म्हणून, आणि म्हणून सेक्युलर स्टेट. आणि म्हणून सेक्युलर स्टेटला म्हटलेलं आहे की सेक्युलर स्टेट याचा अर्थ असा की स्टेट कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही आणि कोणत्याही धर्माला दाबून ठेवणार नाही. आहे का असं वर्तन या सरकारचं? या सरकारचं वर्तन असं आहे असं म्हणता येईल. चुकीचा अर्थ आहे हा की सेक्युलरिझम म्हणजे स्टेटने सर्व धर्मांना सारखं वागवावं. हा चुकीचा अर्थ आहे. कधीही हे शक्य नाही कोण सर्व धर्मांना सारखं वागवणं. आपला तुकला भेद करतो, कारण आपण माणसं आहोत ना. आपण माणसं आहोत. मला माझा धर्म सर्वश्रेष्ठ वाटतो की नाही? वाटावं की वाटू नये? निश्चितपणे वाटावं. मग त्याला त्याचा धर्म श्रेष्ठ वाटणार की वाटणार नाही? त्याला वाटलं तर वाईट का वाटावं आपल्याला? संविधानाला वाईट नाही वाटत. संविधान बरोबर आहे, तुमचे सगळे धर्म श्रेष्ठ आहेत, मला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही, ते घरी ठेवा. मला त्यांच्याशी
काहीच घेणं देणं नाही ते घरी ठेवा. बाहेर मी तुम्हाला भारतीय म्हणून ओळख दिलेली आहे, ती घेऊन बाहेर या, तर हा देश एक संघ राहील. हा देश एकत्र ठेवायचा असेल. मला विचारलं होतं एका, मी आवाज इंडिया करता मागो वैद्यचा इंटरव्ह्यू घेतला. मी त्यांना प्रश्न विचारायला गेलो, त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही बौद्ध आहात? हो सर, मी तर बौद्ध आहात. तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात? हो. म्हणे कसे? म्हटलं घरी ठेवून आलो. तुमच्याशी बोलायला आलो तर घरी ठेवून आलो मी. आणि तुम्हाला हिंदू म्हणून प्रश्न नाही विचारत मी, तुम्हाला बौद्ध म्हणून विचारत नाही, तुम्हाला भारतीय म्हणून प्रश्न विचारतो. आणि भारतीय म्हणजे संविधानाला मानणारा. आणि मग संविधानाला मानणारा जर तुम्ही आहात भारतीय, तर या देशाच्या संविधानाने या देशाचं नाव भारत ठेवलं असताना तुम्ही या देशाला हिंदुस्थान का म्हणता? मी हिंदू म्हणून तुम्हाला प्रश्न विचारत नाही. एक तर तुम्ही म्हणावं तुम्ही भारतीय नाही, तुम्ही म्हणावं तुम्ही भारतीय नाही, तुम्ही म्हणावं ते संविधान माझं नाही, तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. पण तुम्ही म्हणत असाल मी भारतीय आहे, तुम्ही म्हणत असाल की संविधान माझंही आहे, तर मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक होता सर, हिस्लॉप कॉलेजला ते पॉलिटिकल सायन्स शिकवत होते कधी काही. आणि RSSचे मोठे आयडिओलॉग, विचार काय त्याला म्हणतात, तत्वचिंतक मानले जातात. ते आजही 93-94व्या वर्षी आजही कॉमेंट्स करतात, ते पॉलिटिकल कॉमेंट्स आजही करतात. त्यांना म्हटलं की जर भारताचं संविधान या देशाचं नाव भारत आहे असं म्हणतं, तर तुम्ही याला हिंदुस्थान का म्हणता? चुकीचा आहे का माझा प्रश्न? चुकीचा असेल तर मी त्यांची माफी मागेन, तुमची माफी मागेन. सेक्युलरिझम याच्या पलीकडे आहे. बाबासाहेबांना ते सेक्युलर हवं होतं आणि लोकांना म्हणून त्यांनी सेक्युलर ओळख दिली. भारतीय या शब्दाला एखादा धर्म लावता येतो का? तुम्ही आणि मी जर असं म्हणायचं मी भारतीय बौद्ध आहे, मी भारतीय मुसलमान आहे, चालेल का? असं असतं का भारतीय बौद्ध, भारतीय मुसलमान? नाही, मी आहे मुसलमान पण घरी आहे बाबा, बाहेर मी भारतीय आहे. म्हणून संविधानात जी फ्रॅटर्निटीची, बंधुभावाची संकल्पना आहे ती भारतीयत्वाच्या आधारावर आहे, धर्माच्या आधारावर नाही. जगात कुठेही उदाहरण नाही की दोन धर्माचे लोक कितीही प्रामाणिक असले तरी बंधुभावाने राहू शकतात, अशी उदाहरणं नाही. धर्माच्या आधारावर देश तुटले. बांगलादेश आणि पाकिस्तान पूर्वी एकच होते की नाही? दोघंही मुसलमान होते की नाही? मग तरी तुटले की नाही? घर तुटते भावाभावाचं, धर्माच्या आधारावर तर लोक देश तोडतात. तुटले की नाही या जगात देश एका धर्माचे असू नये? हाही देश तुटेल की नाही? नाही तुटणार. कारण संविधानाने आम्हाला सर्वांना एक ओळख दिलेली आहे, भारतीय. जोपर्यंत आम्ही भारतीय आहोत तोपर्यंत हा देश तुटणार नाही, कारण बाबासाहेबांनी सेक्युलरिझम दिलेला आहे. त्याच्यानंतर एक आणखीन आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स. कोणाकोणाचे? लेजिस्लेचर, विधायिका, न्यायपालिका आणि प्रशासन किंवा कार्यपालिका, तिन्हींचं क्षेत्र संविधानाने वाटून दिलेलं आहे. आणि कोणीही कोणाच्याही क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, स्वतंत्र अस्तित्व असावं असं त्या संविधानाने म्हटलेलं आहे. आणि हस्तक्षेप होत असेल तर चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जेव्हा ॲट्रॉसिटीचा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांनी ॲट्रॉसिटीच्या कायद्यातील कलम 18 काढूनच टाकलं, ज्यामध्ये जामीन नाकारण्याचं प्रावधान होतं. त्यामध्ये म्हणजे एक FIR दाखल केल्याबरोबर आरोपीला अरेस्ट करणं आणि जामीन मिळणार नाही अशी तरतूद होती. सर्वोच्च न्यायालयाने त्या 2 न्यायाधीशांनी ती काढून टाकली. आम्ही आंदोलनं केली संपूर्ण भारतात आणि मग पार्लमेंटला वाटलं की काहीतरी चुकलं तर पार्लमेंटने सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय बदलला आणि कायदा जसा होता तसा कायम ठेवला. आता पुन्हा ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे, काय होईल मला माहीत नाही पुन्हा ते. परंतु एक असंही बोललं जातं, पहा सरकार म्हणजे शासनकर्ते आपल्याशी कसं वागतात. तो निर्णय आल्याबरोबर मध्य प्रदेशमधले सगळे सवर्ण BJPच्या विरोधात निवडणुकीत गेले.
गेले की नाही? मध्य प्रदेश विधानसभेत बीजेपीला बहुमत का गमवावं लागलं? कारण ॲट्रॉसिटी कायद्यात पार्लमेंटने केलेलं संशोधन आणि त्याचा परिणाम काय झाला? ॲट्रॉसिटी कायदा बदलता येत नाही, म्हणून सवर्णांना 10% आरक्षण हे आहे राजकारण. कसं आहे? तुम्ही खुश, तेही खुश. आता तुम्ही बोलाल का 10%च्या विरुद्ध? आता तुम्ही बोलाल का 10%च्या विरुद्ध? तुम्ही बोलू नये म्हणून तुम्हाला ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करून दिली आणि त्यांनी बोलू नये म्हणून त्यांना 10% आरक्षण दिलं. तुलनेने कोण फायद्यात राहिलं? सवर्ण फायद्यात राहिले, बीजेपी फायद्यात राहिली. परमनंट 10% आरक्षण जर झालं तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील माहिती नाही. ॲट्रॉसिटी कायद्याने न्याय मिळेलच याची गॅरंटी नसतानाही सवर्णांना 10% आरक्षण मिळालं. कारण कायदा राबवण्याची जबाबदारी शेवटी कोणावर आहे? कायदा राबवण्याची जबाबदारी शेवटी कोणावर आहे? फक्त मी हे अर्धच होतं माझं, पूर्ण होत नाही, परंतु मी फक्त एक वाक्य बोलेन आणि मी थांबेन. ते वाक्य असं आहे की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की संविधानाचा अर्थ लावताना संविधानात जेवढं लिहिलेलं आहे तो प्रायमरी सोर्स आहे, अंतिम सोर्स नाही. संविधानात जे लिहिलेलं आहे तो काय आहे? तो प्रायमरी सोर्स आहे, तो अंतिम सोर्स नाही. ज्या बाबीवर संविधान सायलेन्स आहे, सायलेन्सेस कुठेतरी आलेलं आहे, त्यात शोधत नाही मी, सायलेन्सेस शुड ऑल्सो बी इंटरप्रिटेड. त्या सायलेन्सचाही अर्थ लावला गेला पाहिजे तरच संविधान चिरंतन जिवंत राहू शकेल. संविधान हे इव्हॉल्व होणारं डॉक्युमेंट आहे, उत्क्रांत होणारं डॉक्युमेंट. भावी पिढ्यांचे प्रश्न जे संविधान निर्मात्यांना दिसू शकत नव्हते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहीत होतं का त्यांना? राईट टू प्रायव्हसी माहीत होतं का त्यांना? बाबासाहेबांना संविधान लिहिताना राईट टू प्रायव्हसी कुठे संविधान सभेत कुठेच आलं नाही. आजचं सर्वोच्च न्यायालय म्हणते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बाजूला ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 प्रकाशित झालेलं स्टेट्स अँड मायनॉरिटीज जे लिहिलं त्यामध्ये फंडामेंटल राईट्स जे लिहिले तिथे प्रायव्हसीचा अधिकार आहे. आता मला काय माहीत, मी वाचलं ते मला नाही दिसला, परंतु दिसला कोणाला? सर्वोच्च न्यायालयाला. का दिसला? कारण जे लिहिलं नाही तेही त्यांना वाचता येतं, मला नाही येत. याला सर्वोच्च न्यायालय म्हणतात. सर्वोच्च न्यायालय तेच म्हणते. आणि कोर्ट काय केलं? आता ते संविधानात आहे का? स्टेट अँड मायनॉरिटीज काही संबंध आहे का त्याचा? स्टेट्स अँड मायनॉरिटीजचा काही संबंध नसतानाही सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये दिसलं राईट टू प्रायव्हसी. बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये जे पण असे अनेक उदाहरणं बाबासाहेबांची या निर्णयामध्ये आहेत. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला अर्थ लावण्याचा हक्क, अधिकार संविधानाने प्रदान केला, बाबासाहेबांनी तो दिलेला आहे. आणि या अर्थ लावण्याच्या अधिकाराचा वापर करून संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर सर्वोच्च न्यायालयाने प्रस्थापित केलेलं आहे. त्यामुळे संविधान या बाबतीमध्ये पार्लमेंटच्या संशोधनाच्या पलीकडे आहे. पार्लमेंट त्याला हात लावू शकत नाही. म्हणजे काय सुरक्षित राहील? डेमोक्रेसी सुरक्षित राहील. काय सुरक्षित राहील? रिपब्लिकन सुरक्षित राहील. काय सुरक्षित राहील? सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सुरक्षित राहील. काय सुरक्षित राहील? सेक्युलरिझम सुरक्षित राहिलं पाहिजे. काय सुरक्षित राहील? फंडामेंटल राईट्स सुरक्षित राहतील, ज्यामध्ये कोणालाही कपात करता येणार नाही. तर हा संबंध आहे. अर्धच झालं माझं, कारण खूप आहे, आता वेळ नाही आपल्याकडे, 10 वाजले, अर्धच झालं माझं. तरी पुन्हा केव्हा तरी आपण बोलू याच्यावर उरलेलं. तर हे अशा प्रकारे संविधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालयाचे संबंध आहेत. दोन्ही श्रेष्ठ नाहीत. सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ आहे असाचा अर्थ नाही, परंतु बाबासाहेबांनी, संविधान सभेने अत्यंत विश्वासाने संविधानाचा अर्थ लावण्याची आणि पर्यायाने पार्लमेंटवर नियंत्रण ठेवण्याची. काही 2 मिनिटं आणखीन घेईन मी. पार्लमेंटच्या नियंत्रणाचा प्रश्न येतो.
सर्वोच्च न्यायालयाची मान्यता अशी आहे की जेवढे फंडामेंटल राईट्स आहेत अगेन्स्ट द स्टेट आहेत. काय म्हणतात बाबासाहेब? अगेन्स्ट द स्टेट आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट्सवर अतिक्रमण कोण करतं? फक्त राज्य करतं, स्टेट करतं. आणि त्यामुळे फंडामेंटल राईट्स हे अगेन्स्ट द स्टेट आहेत. लक्षात येतं का अर्थ? फंडामेंटल राईट्स अगेन्स्ट द स्टेट आहेत. मला एखाद्याने मारलं तर तो फौजदारी गुन्हा होतो, परंतु मला राज्याने मारलं तर माझा जीवित राहण्याचा हक्क राज्य हिरावून घेते असा त्याचा अर्थ होतो. दोन्ही ठिकाणी माझा जीव जातो, परंतु एकाला फौजदारी गुन्हा लागू होतो, व्यक्ती व्यक्तीला मारते तेव्हा, परंतु राज्य जेव्हा एखाद्या माणसाची हत्या करते तेव्हा ते फंडामेंटल राईट 21 आर्टिकलचा अधिक्षेप होतो. राज्याला करता येत नाही. कायद्याच्या प्रक्रियेने फाशीची शिक्षा दिल्याशिवाय कोणालाही कोणाचाही जीव राज्य घेऊ शकत नाही. त्यामुळे जर रायट झाला आणि पोलिसांनी गोळीबार केला तर त्यांना जबाब द्यावा लागतो की गोळीबारासारखी परिस्थिती होती काय, हे सिद्ध करावं लागतं. आणि याला म्हणतात की अगेन्स्ट द स्टेट आहे, अगेन्स्ट द स्टेट आहे. आणि त्यामुळे संविधान सभेत बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता की बाबासाहेब, संविधान तर तुमची निर्मिती आहे, संविधान तर तुमचं अपत्य आहे, मग यामधलं तुम्हाला सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल कोणता आहे, अनुच्छेद कोणता आहे? आता 32 आहे का? 32 एवढंच करतं. कठीण प्रश्न होता. बाबासाहेब म्हणतात की सर्व मीच लिहिलेलं आहे ना, आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतं की सर्व संविधानच महत्त्वाचं आहे. या घटल्यामध्ये सरकारी वकील नव्हता, सर्व संविधानच महत्त्वाचं आहे, मग संविधानात बदल नाही करायचा का? तर सर्वोच्च न्यायालय म्हणतं की सर्वच संविधान महत्त्वाचं आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे, तरीही काही अधिक महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला बदलता येणार नाही. फंडामेंटल राईट्स अधिक महत्त्वाचे, फंडामेंटल राईट्समध्ये दिलेलं आरक्षण अधिक महत्त्वाचं आहे. पॉलिटिकल आरक्षणपेक्षा बदलायचं असेल तर तिकडे बदलता येईल, इकडे बदलता येत नाही. काही अधिक 32 का? 32च्या आधारावर बाबासाहेबांनी जेव्हा पहिलं भाषण दिलं, कशासंबंधी होतं ते पहिलं भाषण? पहिलं भाषण होतं पंडित जवाहरलाल नेहरूने मांडलेल्या संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टाच्या प्रस्तावावरचं भाषण होतं ते. त्या भाषणामध्ये अर्ध प्रिॲम्बल आहे, परंतु त्या प्रस्तावामध्ये जे हक्क दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना त्याच्यात नव्हत्या. बाबासाहेब म्हणतात हक्क प्रदान केले, परंतु ते अंमलात आणण्यासाठी उपाययोजना नसतील तर असे हक्क म्हणजे पायस विशेष ठरतात, पवित्र इच्छा ठरतात, त्याच्या पलीकडे नाही. मी संविधानात जे मूलभूत हक्क देतो आहे ते जिवंत राहायचे असतील, राज्याने त्यांना हिरावून घेऊ नये असं वाटत असेल, ची निश्चिती करायची असेल, त्याच्या राज्याच्या अतिक्रमणापासून मूलभूत हक्काच्या संरक्षणाची हमी द्यावयाची असेल तर आर्टिकल 32 ची तरतूद बाबासाहेबांनी केली, जे असं म्हणतं की राज्याने जर कोणत्याही व्यक्तीच्या अधिकारावर हक्कावर अतिक्रमण केलं तर कोणत्याही व्यक्तीला उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा हक्क आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून आपला हक्क प्रस्थापित करता येतो. फंडामेंटल राईट्स आहेत, डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स राईट्स आहेत, दोन्ही राईट्स आहेत, परंतु फंडामेंटल राईट्सला म्हणतात जस्टिशिएबल राईट्स. त्याचं अपहरण झालं तर न्यायालयाच्या माध्यमातून ते लागू करता येतात, त्यांना जस्टिशिएबल राईट्स म्हणतात. डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स राईट्स आहेत, परंतु जस्टिशिएबल नाही, जस्टिशिएबल नाही, त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून लागू करता येत नाही. हा दोघांमधला फरक आहे. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या विषयाकडे पाहावं. विषय अपूर्ण राहिला त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो.
आणि तुम्ही मला या ठिकाणी येऊन हा नव्याने विषय मांडण्याची, कारण माझ्याकरता नवीन विषय आहे, याच्या आधी मी कुठेच बोललो नाही. याच्या आधी हा विषय मी कुठेही मांडला नाही. सहज केव्हा तरी दमा कांबळे बरोबर चर्चा झाली होती की मी असं काहीतरी एक पुस्तक लिहितो आहे. त्यांनी म्हटलं की तुम्ही याच विषयावर इथे येऊन बोलाल तर बरं होईल. तर मी जी काही थोडीफार तयारी करू शकलो त्या तयारीच्या आधारावर काही गोष्टी मी तुमच्यापुढे मांडलेल्या आहेत आणि मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं वक्तव्य या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद.